रामकृष्ण हरी पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा 479। जवळी मुखापाशी असता नेघे अहर्निशी, भवनिर्दाळन नाम विठ्ठल विठ्ठल नासी काम, सुखांचे शेजार करू का नावडे घर, तुका म्हणे ठेवा का हा न करीच बरवा। मुखाजवळ हरिनाम असून ते तू का घेत नाहीस, दिवस रात्र केव्हाही घे विठ्ठल नाम। भवनिर्लजक झलक असून अनेक इच्छांचा नाश करणारे आहे, हे नाम सुखाचा शेजार आहे। या सुखाच्या शेजारी तू घर का करीत नाहीस। तुकाराम महाराज म्हणतात, या नामाचा सुख ठेवा तू साठवून का ठेवत नाहीस। 480। बरवे देशावर झालो काय बोले बोलावे, लाभे लाभ दुनावला जीवधाला दर्शने, भाग्य झाली संत भेटी आवडी पोटी होती ते। तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळासी, संत सहवासामुळे विषयाचे खरे मर्म कळले आणि त्याचा सहज परित्याग झाला। हा व्यवहार उत्तम झाला, तो शब्दात सांगता येत नाही। मनुष्य देहाच्या प्राप्तीमुळे संत दर्शन घडले, जीवाला समाधान वाटले, संत भेटी व्हावी, त्यांच्या दर्शनाचा लाभ व्हावा अशी अंतकरणात फार आवड होती। त्याप्रमाणे सुदैवाने संतांची भेट झाली। तुकाराम महाराज म्हणतात, आतापर्यंत परमार्थासाठी फार कष्ट घेतले ते सफल झाले। 481। सांगता हे नये सुख कीर्ती मुख न पुरे, आवडीने सेवन करू जीवीचे धरू जीवीच, उपमाया देता लाभा काशा शोभा सारिखी, तुका म्हणे नुचली डोई ठेविली पायी संतांचे। संत भेटीचे सुख सांगता येत नाही, त्या भेटीमुळे झालेल्या लाभाची कीर्ती गाताना मुख अपुरे होते। आम्ही त्या सुखाच्या लाभाचा प्रेमाने उपभोग घेऊ आणि हे सुख जीवात धरून राहू। या लाभासाठी यथार्थ उपमा देता येत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, संत चरणी ठेवलेले मस्तक मी उचलणार नाही। 482। आपुलाला लाहो करू केने भरू हा विठ्ठल, भाग्य पावलो या ठाया आता काय कुरवंडी, पुढती कोटे घडे ऐसे बहुता दिसे फावले, तुका म्हणे झाली जोडी चरण घडी न विसंबे। आता घाई करून या विठ्ठल रूपी मालाची साठवण करू, आपले भाग्य थोर आपण इथपर्यंत पोहोचलो। आता हा देहभाव या मालावरून ओवाळून टाकू, कारण पुष्कळ दिवसांनी हा लाभ घडला आहे, आता पुन्हा ही संधी मिळणार नाही। तुकाराम महाराज म्हणतात, हे श्रीचरण मला प्रयासाने लाभले, मी ते क्षणभरही सोडणार नाही। 483। उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला, संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला। माझा भाग्योदय झाला आणि माझी अवघी चिंता दूर झाली, संत दर्शनाने मोठा लाभ झाला आणि पद्मनाभ आम्ही जोडला, आता याला हृदय संपुष्टात साठवून ठेवू। तुकाराम महाराज म्हणतात, हा देवरूपी ठेवा आपल्या जवळच होता, संतांच्या कृपेने शुद्ध भाव प्राप्त झाला आणि तो सापडला। 484। आम्हासी आपुले नावडे संचित, चरफडे चित्त का कळवळ्याने, न कळता झाला खोळंबा मार्गा, जगी झालो जगा बहुरूपी, कळो आले बरे उघडेले डोळे, कर्णधार मिळे तरी बरे, तुका म्हणे व्हाल एकत करुणा, तरी नारायणा उडी घाला। अहो देवा, आम्हाला आमचे दैव आवडत नाही, स्वतःचा कळवळा येतो, त्यामुळे रात्रंदिवस चित्त चरफडत आहे। अज्ञानामुळे भक्ती मार्गाला लागण्याचा कामात उशीर झाला, जगात प्रत्येकाच्या मर्जीप्रमाणे वागणारा मी बहुरूपी झालो। आता माझे हिताचे काय करणे आहे हे कळून आले, डोळे उघडले, आता असे वाटते की भवनदीतून पार करणारा कर्णधार मिळाला तर किती उत्तम होईल। तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही माझी करुणा ऐकत असाल तर धावत या। 485।
बर्गासाठी खादले शेण, मिळता अन्न न संडी, फजित तो केला लाहे, ताडन साहे गौरव, ओढाळाची ओंगळ ओढी, उगी खोडी नवजाय, तुका फजित करी बुचा, विसरे कुचा खोडी तेने. कीड लागू नये म्हणून धान्याला शेण लावून पेरणीसाठी बियाणे ठेवतात, त्याला बरग म्हणतात. दुष्काळात सर्व धान्य संपले, एका मनुष्याने बरग नाईलाजाने खाल्ले. दुष्काळ संपवून सुकाळ झाला, चांगले धान्य मिळू लागले, तरी तो मनुष्य बरगच खाऊ लागला. अशा मूर्खाला किती मार दिला तरी स्वतःचा गौरव समजतो. ओढाळ जनावराची ओंघळ ओढ त्याला ओंगळाकडेच ओढते. तुकाराम महाराज म्हणतात, असे निर्लज्ज लापट लोक त्यांची चांगली फजिती केली तर ते आपली खोड विसरतात. 486. धाव घाली आई, आता पाहतीसी काई, धीर नाही माझे पोटी, झालो योगे हिंपुटी, करावे शीतळ, बहु झाली हळहळ, तुका म्हणे डोई, कठीण कै ठेवी रहे पायी. 486. हे विठाई, माऊली माझ्या रक्षणासाठी धावत ये, वाट कशाला बघतेस? तुझ्या वियोगाने मी दुःखी झालो आहे. आता मला तुझ्या दर्शनासाठी विलंब सोसत नाही. मी तुझ्या विरहाग्नीने होरपळून गेलो आहे, तेव्हा भेटून माझा जीव शांत करावा. तुकाराम महाराज म्हणतात, हे माऊली, तुझ्या चरणी केव्हा मस्तक ठेवीन याची जीवाला ओढ लागली आहे. 487. तुम्हा ठावा होता देवा, माझे अंतरीचा हेवा, होती काशाने सुटका, तरी हे वैकुंठ नायका, नसते सांभाळिले जरी तुम्ही आश्वासिले, तुका म्हणे कृपाळुवा, बरवा केला सावा धावा. अहो देवा, माझ्या अंतःकरणात कोणत्या गोष्टीचा हव्यास आहे हे तुम्ही चांगले जाणता आहात. तुम्ही मला सांभाळले नसते, आश्वासिले नसते, तर माझी या परपंचातून कधीही सुटका झाली नसती. तुम्ही जर माझा सांभाळ केला नसता तर माझी सुटका झालीच नसती. तुकाराम महाराज म्हणतात, कृपाळू देवा, तुम्ही कृपा केली, धावत येऊन माझी सुटका करण्यासाठी सहाय्य केले, बरे झाले. 488. देऊ ते उपमा, आवडीने पुरुषोत्तमा, पाहता काशा तू सारिखा, तीही लोकांच्या जनका, आरुष हे वाणी, गोड करुनी घेता कानी, आवडीने खेळे, तुका पुरवावे सोहळे. देवा, प्रेमाने तुला कोणती उपमा द्यावी तर ती यथार्थ होत नाही. त्रिभुवन जनका तू कशासारखा आहे हे पाहू गेले तर कळत नाही, परंतु मी छंदाने तुला जी उपमा देतो ती तुम्ही गोड मानून घेता, त्यामुळे मी धन्य झालो. तुमच्या नामरूपाच्या छंदात मी आनंदाने खेळतो, रमतो. तुम्ही माझे सोहळे पुरवावे, असे तुकाराम महाराज म्हणतात. 489. दर्शनाची आस, आता न साहे उदास, जीव आला पायांपाशी, येथे असे कलीवरेसी, काहीच नाठवे, ठाई बैसले नुठवे, जीव असता पायी, तुका ठकावला ठाई. 489. देवा, तुमच्या दर्शनाची आस लागलेली आहे, पण तुमची उदासीनता सहन होत नाही. माझा जीव तुमच्या पायाशी आहे, शरीराने मी तेथेच आहे, मला दुसरे काही आठवत नाही आणि बसल्या जागेवरून उठत नाही, उठून जावे तरी कोठे. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या पायाजवळ जीव ठेवून सुद्धा मी फसलो की काय असे मला वाटते. 490. भोगावरी आम्ही घातला पाशान, मरण आणियेले, विश्व तू व्यापक कायमी निराळा, काशासाठी बळा येऊ आता, काय सारोनिया काढावे बाहेरी, आणुनी भीतरी काय ठेवू, केला तरी उरे वादच कोरडा, बळे घ्यावी पीडा स्वप्नीची ते, अवघेची वान आले तुम्हा घरा, मजुरी मजुरा रोज किर्दी, तुका म्हणे काही नेणे लाभहानी, असेल तो धनी राखो वाडा. 490. मी देहधारी असलो तरी गुणातीत आत्मा आहे, असा अंतकरणात पूर्ण बोध झाल्याने मी भोगावर दगड घालून त्याला मारले, मरणाचा शेवट केला. देवा, तू त्रैलोक्य व्यापक आहेस, मी तुझ्या सच्चिदानंद स्वरूप पाहून
वेगळा आहे. मी देवाचा अंश झाल्याने मला आता काही मिळवण्यासाठी देवासमोर याचना करण्याची आवश्यकता नाही. देहातून काय बाहेर टाकू, बाहेरचे काय पाप पुण्य अंगी आणू, किती चर्चा केली तरी ती कोरडी होते. तू मी तू माझे अशी स्वप्नवत पिढा मागे लावून घ्यावी. परपंचातील सर्व वाण तुमचेच आहे. मजुरीचा रोज मेळ योग्य बसतो. तुकाराम महाराज म्हणतात, देह मी नाही, देह माझा नाही, त्यापासून होणारी लाभहानी मी जाणत नाही. जो या देहरूपी वाड्याचा धनी असेल तो त्याचे रक्षण करेल. 491. काहो येथे काळ आला आम्हा आड, तुम्हापाशी नाड करावया. काहो विचारांचे पडिले साकडे, काय ऐसे कोडे उपजले. काहो उपजेना ध्यावी ऐसी भेटी, काय द्वैत्य पोटी धरिले देवा. पाप फार किंवा झालासी दुर्बळ, मागील ते बळ नाही आता. काय झाले देणे निघाले दिवाळे, की बांधलासी बळे ऋणे पायी. तुका म्हणे का रे ऐसी केली गोवी, तुझी माझी ठेवी निवडुनी. 491. देवा आमच्या भेटीमध्ये व्यत्यय आणणारा हा काळ इथे कशाला आला. आम्हाला भेट देण्याविषयी तुम्ही संकट का वाटून घेता. अशी कोणती अडचण आली. आम्हाला भेटावे अशी तुम्हाला इच्छा का वाटत नाही. आमच्याविषयी मनात परका भाव धरलास काय. देवा माझे पाप फार झाले काय, म्हणून तू आम्हाला भेटत नाहीस. किंवा तू दुर्बळ, पाप नष्ट करण्याचे पूर्वीचे सामर्थ्य तुझ्यात उरले नाही, झालास काय. देवा भक्ताचे तुला खूप देणे झाले, तुझे दिवाळे वाजले का. त्या ऋणामुळे तुझे पाय बांधून टाकले का. असे कोणत्या विचाराचे संकट पडले, म्हणून तुझी माझी भेट घडेना. तुकाराम महाराज म्हणतात, विनाशी ठेव अविनाशी ठेव अशी निवड करून असा गुंता का केलास. 492. काय देह घालू करविती कर्मरी, टाकू या भीतरी अग्नी माझी. काय सेवू वनशीत उष्णताहान, साहो मोहन धरुणी बैसो. काय लावू अंगी भस्म उधळण, हिंदू देश कोण खुंट चिरा. काय तेजू अन्न करू मी उपवास, काय करू नास जीवित्वाचा. तुका म्हणे काय करावा उपाव, ऐसा देई भाव पांडुरंगा. 492. देहभाव मावळला की देव जवळ येतो. असा देहभाव घालविण्यासाठी हा देह करविती सारखा धारधार शस्त्राने कापून घेऊ, की अग्नीत जाळून टाकू. वनामध्ये जाऊ की थंडी उन्हाचा ताप तहानभूक याच्या यातना सहन करू. किंवा मौन धरून बसू, की सर्वांगाला भस्म फासून बसू. देशोदेशी भिक्षावृत्ती धारण करून फिरू. उपास तापास करून अन्न त्याग करून या जीवाचा अंत करू. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमच्या भेटीसाठी काय करू. माझा देहात्मभाव नाहीसा झाला आहे. 493. दंभे कीर्ती पोट भरे मानिजन, स्वहित कारण नवे काही. अंतरती तुझे पाय मजदुरी, धरिता आहे थोरी जाणीवेची. पिंडाच्या पाळणे धावती विकार, आहे दावेदार मज माझी. कैसा करू घात आपुला आपण, धरुणी गुमान लोकलाज. तुका म्हणे मज दावी तो सोहळा, देखे पाय डोळा तुझे देवा. 493. दांभिकपणाने भक्तीचे सोंग केले की कीर्ती मिळते, पोटभर जेवण मिळते, सन्मान मिळतो, पण मनुष्य जन्माचे आत्महित होत नाही. मी सर्वश्रेष्ठ विद्वान असा अभिमान धरला तुझे चरण अंतरतील. देहाची प्रत्येक इच्छा पुरवली की काम क्रोधासारखे विकार स्वैरपणे धावतात. मी माझे अजात शत्रू होऊन अंतकरणात राहतात. मग दांभिक आचरण करून मी लोकांच्या मताची पर्वा करीत आपला घात कसा करून घेऊ. देवा तुझे पाय पाहण्याचा सोहळा मला दाखवा.